हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत भरपूर अशी हेल्दी रेसिपी म्हणजेच ड्रायफ्रुट्सचे लाडू। तर चला बघूया। ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 100 ग्राम खजूर, जे की आपले ओले खजूर असतात ते घेतलेले आहेत। त्याच्या आतमधल्या बिया आपण वेगळ्या करून घेऊया। खजूरच्या बिया वेगळ्या झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहोत। पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पॅन घेऊया, त्याच्यामध्ये 2 मोठे चमच असं तूप टाकूया आणि मी इथे ड्रायफ्रुट्स ऑलरेडी कट करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी बदाम, काजू, पिस्ता, मखाने आणि सफेद तीळ याचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, जसं की वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स किंवा मनुके वगैरे आपण वापरू शकतो। आपण हे छान असं रोस्ट करून घेऊया तुपामध्ये। जास्त काळपट होईपर्यंत करपवायचं नाहीये, फक्त थोडंसं रोस्ट करून घेऊया। नंतर परत त्याच पॅनमध्ये आपण 2 चम्मच तूप टाकू आणि आपण जे आता खजूर मिक्सरमध्ये वाटून घेतलेले होते ते आपण तुपामध्ये एकजीव करून घेऊया। छान मऊसूद होईपर्यंत आपण त्याला एकजीव करूया। जे तूप आहे ते पूर्णपणे खजूरने शोषून घेतले पाहिजे, तोपर्यंत आपण एकजीव करूया। त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स होते आपण रोस्ट केलेले ते सगळे टाकून घेऊ आणि हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊ। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण लाडू वळून घेणार आहोत। लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान, मोठा, मध्यम असा ठेवू शकतो। माझे इथे लाडूही मी वळून घेतलेले आहेत। आपण इथे कोणत्याही गोडवाचा वापर केलेला नाहीये। खजूरमुळेच भरपूर असा गोडवा येतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक यू फॉर वॉचिंग। बाय बाय।